नमस्कार रसिकांनो, सादर करत आहे एका काहीशा वेगळ्या विषयावरची कथा, एका बिझी आत्म्याची रोजनिशी. लेखक आहेत शरद कुलकर्णी आणि अभिवाचन केलं आहे सौ नीता वजे यांनी. चला तर ऐकूया. कथेचं नाव आहे एका बिझी आत्म्याची रोजनिशी. घड्याळाचा तो शेवटचा अनपेक्षित ठोका, विनायकरावांच्या मनगटावरचं रोलेक्स घड्याळ दुपारी 2:10 थांबलं नव्हतं. पण विनायकराव मात्र थांबले होते. त्यांच्या आयुष्याचा कॅलेंडर नेहमी 6 महिने पुढचा विचार करायचा. त्यांच्या डायरीत मोकळी जागा शोधूनही सापडली नसती. ज्या दिवशी मी काम करणार नाही त्या दिवशी मी नसेन, असं ते मोठ्या गर्वाने आपल्या सहकाऱ्यांच्या बैठकीत म्हणायचे. नियतीला कदाचित त्यांचं हे वाक्य फारच मनावर घ्यावंसं वाटलं असावं. दुपारी ऑफिसच्या वातानुकूलित केबिनमध्ये बसलेले असताना एका बहुराष्ट्रीय कंपनीसोबतचा ऐतिहासिक करार साईन करण्यापूर्वीच त्यांच्या डाव्या हातातून एक तीव्र कळ आली. ती कळ मेंदूपर्यंत पोहोचेपर्यंत विनायकरावांचे शरीर मऊ पडले आणि आलिशान खुर्चीत ते कलले. पण आश्चर्य म्हणजे विनायकरावांना किंवा आता त्यांच्या त्या ऊर्जेला आपण मृत झालो आहोत असे वाटतच नव्हते. त्यांना फक्त एकच तीव्र जाणीव होत होती. अरे, तो महागडा फाउंटन पेन हातातून सुटून खाली पडला. तो उचलून त्या 50 कोटींच्या डीलवर शेवटची सही करायची राहिलीये. उद्याची बोर्ड मीटिंग कशी होईल? माझं PA काय करेल? हे सगळे पोरखेळ चालू आहेत का? ती ऊर्जा शरीराबाहेरील अवकाशात तरंगू लागली. विनायकरावांच्या ऊर्जेचा स्वभाव मुळातच बिझी राहण्याचा होता. शरीर मात्र निर्जीव होऊन खाली पडलेले असतानाही ती ऊर्जा मात्र कमालीची अस्वस्थ होती. तिला सवय होती ती सततच्या हालचालीची, धडाधड निर्णय घेण्याची आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याची. आता अचानक ते ओझं नाहीसं झालं होतं. आणि हेच ओझं नसणं त्या ऊर्जेसाठी जगातील सर्वात मोठं ओझं ठरू लागलं होतं. हा एक विलक्षण विरोधाभास होता. ज्या स्वातंत्र्यासाठी माणूस आयुष्यभर धडपडतो ते स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याला त्याचं काय करावं हे सुचेनासं होतं. आपल्याला वाटतं की रिकामं बसणं सुखद असतं. आपण वर्षभर कामाच्या रेट्यात सुट्टीची वाट पाहतो. पण ज्याने उभ्या आयुष्यात 5 मिनिटेही शांतता अनुभवली नाही, ज्याचा प्रत्येक श्वासही कामाच्या गतीवर आणि यशाच्या हिशोबावर अवलंबून होता, त्याच्यासाठी काहीही काम नसणं हा सर्वात मोठा मानसिक छळ असतो. विनायकरावांच्या ऊर्जेला आता एक भयानक जाणीव झाली. आता मला पुढच्या क्षणाला करण्यासाठी, नियोजित करण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी काहीही, म्हणजे अगदी काहीही काम शिल्लक नाही. हा अनुभव एखाद्या एक्सप्रेस ट्रेनसारखा होता, जिचे इंजिन पूर्ण वेगात असताना अचानक रूळच संपले आहेत. इंजिन असूनही वाफ सोडतंय, पिस्टन फिरतायत, पण प्रगती शून्य आहे. त्या ऊर्जेला सवय होती ती सकाळी 5:30 अलार्म वाजण्यापूर्वीच उठायची, ईमेल्स तपासायची, कामाची यादी बनवण्याची, ज्युनियर्सना झापण्याची आणि रात्री उशिरापर्यंत फाईल्सचा ढिगारा उपसण्याची. आता ना ऑफिस होतं, ना कोणाचे कॉल, ना टार्गेट्स होते, ना प्रतिस्पर्ध्यांची भीती. आता माझं काय होईल हा प्रश्न विनायकरावांना पडला नाही. कारण विनायकराव हे त्या शरीरासोबत खालीच राहिले होते. ती फक्त एक शुद्ध कार्यमग्न ऊर्जा होती. आणि ऊर्जेचा धर्म आहे प्रवाही राहणे. पण ज्या प्रवाहात ध्येय नसतो तो प्रवाह दिशाहीन वाटू लागतो. ज्या ऊर्जेने स्वतःला कर्तेपणाच्या आणि यशस्वी उद्योजकतेच्या अरुंद चौकडीत वर्षानुवर्षे कोंडून घेतलं होतं, तिला आता हा अथांग निळाशार अवकाश गिळंकृत करायला आल्यासारखा वाटला. हा निरुद्देश्य प्रवास त्या ऊर्जेसाठी सुरुवातीला नरक यातनाच होता. पण जणू काही एखादा अत्यंत महत्त्वाचा ईमेल ड्राफ्टमध्येच राहून गेलाय आणि आता तो पाठवण्याचे सर्व मार्ग बंद झालेत असं वाटलं. विनायकरावांची ऊर्जा त्यांच्या घरी पोहोचली. तिथे त्यांचं पार्थिव हॉलमध्ये ठेवलेलं होतं. पत्नी सुमित्रा आणि मुलगा निमिष यांचा आक्रोश सुरू होता. नातेवाईकांची येजा सुरू होती. पण विनायकरावांच्या त्या ऊर्जेला त्यांच्या दुःखापेक्षा त्यांच्या अडचणींची जास्त काळजी वाटत होती. कारण आयुष्यभर त्यांनी स्वतःला कुटुंबाचा एकमेव तारणहार आणि प्रॉब्लेम सॉल्व्हर असं समजलं होतं. त्यांना सुमित्राला ओरडून सांगावंसं वाटत होतं, सुमित्रा रडू नको,
अगं ते बेडरूमच्या वरचं लॉकर खराब झालं आहे, ते दुरुस्त करायला उद्या सुतार येणार होता, त्याचं नाव पांडुरंग आहे, त्याला फोन कर. आणि निमिष, तुझी ती अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीची फी भरायची डेडलाईन उद्या दुपारी 12ची आहे. मी लॅपटॉपवर सगळं लॉग इन करून ठेवलं होतं, पण ट्रान्सफर बटन दाबायचं राहिलंय. माझ्याशिवाय तुम्हाला काहीच जमणार नाही, तुम्ही रस्त्यावर याल. पण तिथे कोणीच ऐकणारं नव्हतं. विनायकरावांच्या ऊर्जेला हळूहळू जाणवू लागलं होतं की आपण ज्या जबाबदाऱ्यांचे हिमालय आपल्या खांद्यावर घेऊन फिरत होतो, ते हिमालय वास्तवात कागदी होते. ही जाणीव त्या ऊर्जेला अधिक अस्वस्थ करू लागली. ऊर्जा ही अविनाशी आहे, हे विज्ञानाचं सत्य आहे, पण ती ऊर्जा जेव्हा अहंकाराने माखलेली असते तेव्हा ती देहमुक्त झाल्यावरही मोहमुक्त होत नाही. विनायकरावांची ऊर्जा त्या घराच्या कान्याकोपऱ्यात, अर्धवट राहिलेल्या घराच्या हप्त्यात आणि मुलाच्या करिअरच्या प्लॅनिंगमध्ये अडकून बसली होती. मी नाही तर हे विश्व चालणार कसं, हा तो बालिश पण अत्यंत मानवी अहंकार त्या ऊर्जेला खाली खेचत होता. विज्ञानाचा नियम सांगतो की ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. विनायकरावांची ती प्रचंड कार्यमग्न ऊर्जा कुठेही नष्ट झाली नव्हती, ती तिथेच होती, पण तिला व्यक्त होण्यासाठी आता कोणतंच शरीररूपी माध्यम मिळत नव्हतं. जसा एखाद्या रेडिओ स्टेशनवरून अथांग लहरी पाठवतो, पण त्या लहरी पकडण्यासाठी खाली पृथ्वीवर कोणताही रिसिव्हर उपलब्ध नसावा, तशी विनायकरावांच्या ऊर्जेची अवस्था झाली होती. काही लोक त्यांच्या ऊर्जेमुळे अजरामर होतात असं आपण म्हणतो. टिळक, सावरकर, बाबा आमटे यांची ऊर्जा त्यांच्या शब्दात, कार्यात आणि विचारात राहिली. विनायकरावांनी काय मागे सोडलं होतं? त्यांनी फक्त बिझनेस आणि व्यस्तता मागे सोडली होती. आता त्या व्यस्ततेला काहीच अर्थ उरला नव्हता. रिकाम्या हाताने आणि रिकाम्या मनाने अनंताकडे पाहताना त्या ऊर्जेला स्वतःच्या आजवरच्या धावपळीचं हसू येऊ लागलं होतं. मी इतकी वर्ष ज्याला यश म्हणत होतो ते फक्त एक वेड होतं. ज्या गोष्टी एका सेकंदात सुटणार होत्या त्यांच्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य गहाण ठेवलं. विनायकरावांच्या घरासमोर गर्दी जमली होती. तिथेच त्यांच्या ऑफिसचा जुना शिपाई नामदेव कोपऱ्यात बसून ढसाढसा रडत होता. नामदेव तसा अशिक्षित पण जीवनाचं खरं तत्त्वज्ञान त्याला चांगलं ठाऊक होतं. विनायकराव जिवंत असताना नामदेवला नेहमी म्हणायचे, अरे नामदेव, तू तासनतास त्या बाकावर शांत कसा काय बसून राहू शकतोस? काहीतरी काम करत जा, डोक्यात काहीतरी विचार करत जा, वेळ वाया घालवू नकोस. आज नामदेव विनायकरावांच्या पार्थिवाकडे बघून मनातल्या मनात पुटपुटला, मालक, आज तुम्ही माझ्यासारखे शांत झालात ना? कामाचं काय हो साहेब, ते तर कधीच संपत नसतं. आपण मेल्यावरही फाईल तशाच राहतात, फक्त सही करणारा हात बदलतो. आता करा आराम, आता जगाच्या या जंजाळातून तुमची सुटका झाली आहे. विनायकरावांच्या ऊर्जेने हे शब्द ऐकले. त्यांना आठवलं की त्यांनी नामदेवला कधीच समजून घेतलं नव्हतं. नामदेवची ऊर्जा शांतीमध्ये एकरूप झाली होती, तर विनायकरावांची ऊर्जा अस्वस्थतेत विखुरली होती. आज जेव्हा खरंच थांबायची वेळ आली तेव्हा विनायकरावांच्या ऊर्जेला ते थांबणं जगातील सर्वात कठीण काम वाटू लागलं. ज्याला विश्रांती घेता येत नाही त्याच्यासाठी मृत्यू एक विश्रांती नसून एक मोठी शिक्षा ठरू लागते. आपण विचार करतो की काम शिल्लक नाही, ही भावना किती त्रासदायक असेल. याचा सखोल विचार केला तर कळतं की हा त्रास शारीरिक नसून मानसिक संस्काराचा असतो. आपल्या मानवी मेंदूवर लहानपणापासूनच उपयुक्त असण्याचे संस्कार झालेले असतात. रिकामं घर सैतानाचं घर असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. त्यामुळे जेव्हा आपण काहीच करत नसतो तेव्हा आपल्याला अपराधी वाटू लागतं. विनायकरावांची ऊर्जा याच अपराध गंडात होती. विनायकरावांची ऊर्जा आता स्वतःलाही प्रश्न विचारत होती, मी कोण आहे? उत्तर आलं, मी एक यशस्वी CEO आहे. पण आता तुझं ऑफिस कुठं आहे? ऊर्जा निरुत्तर झाली, मी या घराचा मालक आहे. पण आता तुझी मालकी कोणावर आहे? तू तर आता एक साधा आठवणीचा फोटो होणार आहेस. जेव्हा करणं संपतं तेव्हा असणं सुरू होतं. पण विनायकरावांच्या ऊर्जेला फक्त करायची सवय होती. तिला फक्त अस्तित्वात राहणं माहीतच नव्हतं. ही ती अवस्था आहे जिथे ऊर्जेला सर्वाधिक त्रास होतो. ही ऊर्जा जेव्हा निसर्गात मिसळते तेव्हा तिला तिची नवी ओळख शोधावी लागते. ज्याला जिवंतपणी एकांत प्रिय नव्हता त्याला हा अंतिम एकांत जड असणारच. पण जसा काळ जातो तशी ऊर्जेला आपली खरी शक्ती कळू लागते. रात्र झाली. विनायकरावांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. अग्नीने शरीराची साथ सोडली आणि ती ऊर्जा देहाच्या बंधनातून
त्या 5 फूट 5 इंचाच्या पिंजऱ्यातून पूर्णपणे मुक्त झाली. आता ती फक्त विनायकरावांच्या घरापुरती किंवा त्यांच्या जुन्या ऑफिसपुरतं मर्यादित नव्हती. ती वातावरणात, वाऱ्यात आणि आकाशाच्या प्रकाशात पसरू लागली होती. तिला आता एक विलक्षण स्वर्गीय जाणीव झाली. आपण ज्याला काम म्हणत होतो ते किती क्षुल्लक होतं. आता तिला झाडांच्या पानातून वाहणारा वारा समजू लागला. तिला ताऱ्यांच्या प्रकाशातला अनादी संवाद ऐकू येत होता. ज्या ऊर्जेने आयुष्यभर फक्त मोबाईलची रिंगटोन, शेअर मार्केटचे आकडे आणि लोकांचे ओरडणे ऐकले होते, ती आता ब्रह्मांडाचे अनाहत संगीत ऐकत होती. ज्या ऊर्जेला सुरुवातीला वाटत होतं की आजपासून काम नाही, तिला आता हळूहळू समजलं की आता मीच काम आहे. वाऱ्याची झुळूक होऊन एखाद्या थकलेल्या शेतकऱ्याला सुख देणं हे आता तिचं काम होतं. पावसाचा थेंब होऊन जमिनीची तहान भागवणं हे तिचं काम होतं. एखादी आई जेव्हा आपल्या बाळाला जवळ घेते तेव्हा त्या मायेतील जी ऊब असते, त्या उभेमध्ये आता विनायकरावांची ऊर्जा सामावली होती. ती आता विनायकरावांची वैयक्तिक संपत्ती राहिली नव्हती, ती आता विश्वाची संपत्ती झाली होती. आपण म्हणतो की काही लोक त्यांच्या ऊर्जेमुळे अजरामर होतात. त्यांची ऊर्जा कुठे जाते? ती ऊर्जा विनायकरावांसारखी सुरुवातीला गोंधळलेली असते, पण नंतर ती प्रेरणेच्या रूपात जिवंत राहते. विनायकरावांनी आयुष्यभर खूप धावपळ केली, पण त्यांच्या ऊर्जेचा एक छोटासा भाग त्यांनी एकदाच एका अनाथ मुलाला मदत करताना वापरला होता. तो भाग आता त्या मुलाच्या प्रगतीत, त्याच्या हास्यात जिवंत होता. खऱ्या अर्थाने अजरामर होणं म्हणजे स्वतःला विसरून कोणाच्या तरी आयुष्यात उरणं. मृत्यूनंतरचा तो पहिला क्षण जेव्हा काहीच काम नसतं, तो क्षण खरं म्हणजे स्वातंत्र्य असतं. आपण ज्याला कामधाम अर्धवट टाकून जाणं असं म्हणतो, ते खरं तर तुरुंगातून सुटणं असं असतं. विनायकरावांच्या ऊर्जेला आता जाणवलं की प्लॅनिंग आणि जबाबदाऱ्या हे केवळ मनाचे खेळ होते. निसर्ग हा स्वतःमध्येच एक मोठा प्लॅनर आहे. तिथे आपल्याला डोकं लावण्याची गरज नसते. ऊर्जा कधीच रिकामी नसते, ती फक्त तिचं स्वरूप बदलत असते. विनायकरावांची ऊर्जा आता स्वतःला विसरली होती. मी विनायक आहे ही भावना एखाद्या जुन्या फाटलेल्या कपड्यासारखी मागे सुटली होती. आता तिला कळलं होतं की काम हे कधीच करावं लागत नाही, तर ते व्हायचं असतं. सृष्टीचे चक्र आपल्या स्वतःच्या तालात फिरत असतं. आपण फक्त त्यातला एक छोटासा दुवा असतो. जोपर्यंत आपण स्वतःला तो दुवा समजतो तोपर्यंत आपण सुखी असतो, पण जेव्हा आपण स्वतःलाच ते चक्र समजतो तेव्हा दुःख सुरू होतं. त्या ऊर्जेने आता निळ्या प्रकाशात झेप घेतली होती. तिथे कोणताही काळ नव्हता, कोणतेही घड्याळ नव्हतं. तिथे फक्त एक अखंड आता होता. या आतामध्ये राहणं हीच विश्वाची सर्वोच्च कार्यक्षमता आहे. विनायकरावांची अस्वस्थता आता अथांग शांततेत बदलली होती. त्यांना आता समजलं होतं की मृत्यू हा अंत नाही, तर तो एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे, जिथे प्रवासाचं साधन आणि प्रवासी हे एकच असतात. विनायकरावांच्या कथेचा शेवट हा एका देहाच्या संपण्यात नाही, तर एका ऊर्जेच्या विराट होण्यात आहे. आपणही आपल्या दैनंदिन आयुष्यात विनायकरावच असतो. आपणही आपल्या पाठीवर जबाबदाऱ्यांची न संपणारी पोती घेऊन धावत असतो. पण एकदा विचार करा, ज्या दिवशी ही ऊर्जा शरीर सोडेल त्या दिवशी तिला सोबत नेण्यासाठी तुमच्याकडे शांतीचे आणि समाधानाचे किती साठे आहेत, की फक्त अर्धवट राहिलेल्या कामांचा आणि मेंटल स्ट्रेसचा पसारा आहे. तुमचा हा विचार की आता काही काम नाही हे त्रासदायक असेल, हा अत्यंत प्रगल्भ आहे. ऊर्जेला काम नाही हा अनुभव त्रासदायक वाटतो, तो फक्त मानवी अहंकार त्याच्याशी जोडलेला असतो. म्हणून एकदा का तो अहंकार गळून पडला की ऊर्जेला कळतं की संपूर्ण ब्रह्मांड हे तिचं खेळाचं मैदान आहे. विनायकराव आता बिझी नव्हते, तर ते मुक्त झाले होते. त्यांनी त्यांची शेवटची डेडलाईन गाठली होती, आणि ती म्हणजे अमरत्व. आयुष्यात इतके बिझी होऊ नका की जगण्याची आणि थांबण्याची कला तुम्ही विसरून जाल. कारण जेव्हा अनंताचा प्रवास सुरू होईल तेव्हा तुमची व्यस्तता तुमच्या कामी येणार नाही, तर तुमची सहजता, तुमचे पुण्य आणि तुमची शांतता तुम्हाला पुढचा रस्ता दाखवेल. धन्यवाद. धन्यवाद नेताजी. तर रसिकांनो, ही होती शरद कुलकर्णी यांची एका बिझी आत्म्याची रोजनिशी ही कथा. ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट जरूर करा, आणि ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा. मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती. धन्यवाद.